हा रगडा पाणीपुरी शेवपुरी बाप्पा कुठे आहे आपला? कुठे आहे भैया? वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज आमच्या घरी पप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांच्याच विसर्जनाची तयारी चालू आहे. आज शेवटचा दिवस आहे पप्पांचा घरी आणि कसे दिवस गेले ना खरंच समजलं नाही. तसं तर आज 9वा दिवस आहे आणि आम्ही 9व्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे. कारण की उद्या सुट्टी नाही आहे त्यांना दोघांना पण आणि मग बाप्पांचं विसर्जन करायला खूप एकतर लेट होऊन जाईल आणि घाईघाईत होईल. त्यापेक्षा मग आज सुट्टी आहे तर आजच आपण करून घेऊया असं आम्ही प्लॅनिंग केलं आणि सकाळी मग त्या पद्धतीने सगळं आवरायला घेतलं. आता कितीतरी दिवसापासून चाललं होतं की आपण उकडीचे मोदक बाप्पाला करूयात, पण याआधी आम्ही कधीच बनवलेले नव्हते आणि करावं का नाही, कसे होतील, कसे करायचे काही माहिती नव्हतं. म्हणून म्हटलं चला आज आपण ट्राय करूया. छान असे उकडीचे मोदक केले आणि बाप्पांना नैवेद्य दाखवलं. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव न कचित वरा तुझ गौरी कुमरा. उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवून बाप्पांची आरती करून घेतली सकाळची आणि त्यानंतर मी लगेच मग आपल्या गावाच्या पिठाचे जे नॉर्मल तळणीचे मोदक आहे ना ते बनवायला घेतले. कारण की आमच्या सगळ्यांचेच फेवरेट आहे आणि सारण बनवलेलं होतं ओल्या नारळाचं, ते एकदम मस्त झालेलं होतं. म्हटलं चला त्याचेच मोदक आपण विसर्जनासाठी बनवूयात आणि ते पण मोदक इतके गोड बनवून तयार झाले होते ना. आजच्या मोदकाला बऱ्यापैकी भैयानी मला मदत केलेली आहे. याआधी पण मोदक वगैरे करून आरती झाली आणि आता परत मोदक बनवायला घेतलेत. आता गणपतीला घेऊन जायचंय म्हणून म्हटलं चला त्यांच्यासाठी मोदक मोदक वगैरे बनवून घेते. बाप्पांना येऊन जवळजवळ 8 दिवस झाले आणि हे 8 दिवस ना खरंच कसे गेले समजलं नाही. एकतर बाप्पांची आरती करणं म्हणा, त्यानंतर शाहूच्या बड्डेमध्ये शॉपिंगमध्ये पूर्ण धावपळीमध्ये हा आठवडा गेला आणि लगेच बाप्पांची जाण्याची पण वेळ आली. आता काल रात्रीपासूनच एवढं रडायला येतंय ना की बाप्पा आज जाणार आहे या गोष्टीचा विचार करूनच खूप रडायला येत होतं. ते पण सकाळी मस्त दुर्वा घेऊन आले बाप्पांसाठी, जास्वंदीचं फूल वगैरे तसं ते रोज आणतात, पण आज हार वगैरे सगळं काही घेऊन आले की आज बाप्पा जाणार आहेत आपले. आणि इकडं मस्त मोदक पण मी बनवून घेतली. आज वरणबट्टीचा स्वयंपाक पण बनवला बाप्पांसाठी आणि श्रावचं रडणं चालू आहे याच्यासाठी की मला मोदक द्या तुम्ही खायला, पण म्हटलं आधी बाप्पांची आरती करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण मोदक श्रावला देऊ. चटका ना अजून खाल्ला का आपल्या बाप्पानी? खाल्ला का? बाप्पाला दे लवकर खाऊच. हा बाप्पाला खाऊ दे. आवर 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 दे बाप्पाला दे. तू दे आता नाही बाप्पाला का? नाही ए बाप्पा बाप्पाला दे तुला का? बाप्पा छान. 8 दिवस ना आमचं असं ठरलेलं होतं की सकाळची आरती ते किंवा भैया करायची आणि संध्याकाळची आरती मी करायचे. पण आज शेवटचा दिवस होता, मग आज आरती कुणी करायची, कोणती आरती कुणी घ्यायची, आमचं सकाळीच प्लॅनिंग झालेलं होतं की सकाळची पहिली आरती ही मी घेणार आहे, त्यानंतर जी दुसरी बाप्पा आपण जेव्हा विसर्जनाला नेणार आहे घरून ती आरती भैया घेणार आहे आणि तिसरी जी आरती होणार आहे ना नदीवरती तर ती आरती माझे मिस्टर घेणार आहे. अशी आम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली होती जेणेकरून प्रत्येकाच्या हाताने बाप्पाची आरती होईल. आज तसं जर आमची इच्छा होती की श्रावणी पण आरती करावी, एखाद्या वेळेस तर ताटाला हात लावावं, पण ती दिव्याला खूप घाबरते, ती काही दिव्याजवळ गेली नाही, त्यामुळे तिची आरती काही झाली नाही. पण 9 दिवस तिने कंटिन्यू दोन्ही टायमिंग घंटी वाजवायचं काम मात्र प्रॉपर केलेलं होतं. एकदाही ती घंटी वाजवायची विसरली नाही. तिच्या बड्डेच्या दिवशी सुद्धा माझ्या मामाच्या मुलीच्या मुलाने घेतली होती घंटी, तरीही तिने त्याच्याकडून भांडून शेवटी घंटी घेतली आणि त्या दिवशी पण तिनेच घंटी वाजवून आरती. कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा झुमझुम तिने पुरे चांदणी घागरिया. श्रावच्या गाडीवर न्यायचा का बाप्पा? श्राव तुझ्या गाडीवर बाप्पा बसवशील का? बाप्पाला बसू का? तू कशी केली? आणि बाप्पाला कुठं बसवायचं? तस चालू राहू दे ना, बाहेर ठेवू ना. दिवा नाही घ्यायचा आपल्याला, कापूर घ्यायचा फक्त आरतीला. कापूर घ्यायचा, दिवा तसा राहणार नाही वाऱ्याने. पाऊस चालू आहे त्याच्यात. कळस ठेवायचा की मग तू ते गणपती दुसरा आपला. मोरया मंगलमूर्ती
आज सकाळपासूनच थोडा थोडा पाऊस येतोय, तर म्हटलं आपण बाप्पांचं विसर्जन जरा लवकरच करून येऊयात. एकदा जर जोरात पाऊस चालू झाला तर मग आपल्या बाप्पाचं विसर्जन काही व्यवस्थित होणार नाही आणि आरती पण करता येणार नाही नदीवरती. म्हणून आम्ही जरा पटपट आवरतोय. बाप्पाचं जे काही सामान आहे ते आपल्याला जे नदीत विसर्जन करायचं आहे ते सगळं एका बॅगमध्ये भरून घेतोय. त्यानंतर जे मोदक केलेले ते पण नदीवरती वाटण्यासाठी घेतोय. पैसे द्या, पैसे काय द्यायचं? चल चालायचं चल जायचं आपल्याला बाप्पा घेऊन. आपल्या बाप्पा न्यायचा ना. हा 50 आहे 20 आहे. हा दे ना 20 मग 20 देऊन ठेव माझ्याकडे. 20 रुपयात ऍक्टिंग करते. एक केलं राहू दे जरा. 50 नाही तर आपण पण बुडू शकतो, एवढं काही नाही. मध्ये जाऊन सोडते ते व्यवस्थित. पिचे ते 5 रुपये पिचे द्या. एक जण सोडून दे. चल पिचे घे चल चल. पैसे घेतले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. परत ठेव, परत घे. आणि पिढ्याचा तू चलो. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया असंच ते पुढे मी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. हा देतो ना. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. मोरया 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. पाऊस पण आज नेमका जय बाप्पा. जय जय बाप्पा. आम्ही निघलोय, पाऊस चालू झालाय. बाप्पा आज पावसात ना. पावसात एक दिवस आधीच चालले. पण मध्येच घ्यायचं तिकडे पुढून नसेल ते थोडं पुढं ना. आपण याच्या जागा नाही पुढं. खंडोबाच्या मंदिराजवळ तिकडं नसेल बुडून. तिथे मी बुडवत ना जायचं तिकडे. नाही बुडून दिलं मग. बुडून देते इथं चांगले इकडं निवांत आहे. कोणी बुडवायला नसलं मग काय नाही बुडून नाही देत मला वाटतं तिकडे. ते बुडून देते रे. काल एक जण बुडी देते इकडे बुडी देते. गोदा पार्क नाही केलेलं का? बेल्ट वगैरे केलं बघा सोडायला वरती. तिकडे पण बुडीत असतं ना. बुडी देते रे. चला मग. नको बाबा ना होऊन आपल्या इथं बरं आहे. त्याच्यापेक्षा आपल्या नदीमध्ये निवांत बुडू. ते नाही का दोन्ही नद्यांचा संगम आहे तिथं तिकडे बुडू. बुडून घेऊ. मागच्या वर्षी आपण त्याच बुडवला होता ना. 3 नद्या आहे ना तिथं. तिने एवढं लांब जाऊस तर इकडे खाली जाऊन आपण मग ते म्हणायचं एवढं लांब. आणि इथं निवांत राहू ना आपण. गाडी इकडे लावायचं. AC चालू करा, AC. फॉग यायला लागला पाहिजे तुला. श्राऊ सकाळीच म्हणत होती चल, आणि त्यासाठी रडत होती ती. तिला म्हटलं आज आपल्याला बाप्पा घेऊन जायचंय. घेऊन चाललाय बघा रिक्षा. काय गणपती का? श्राऊ बाप्पा कुठे आहे? बाप्पा कुठे आहे आपला? कुठे आहे भैया? काय ए विंचू तात्या. असं तुमचं म्हणणं आहे का? पूर्ण पाऊस दिसतोय ना. जय बाप्पा. उघडला पाऊस. उघडल्यावर बरं होईल आपल्याला. बाप्पा बाप्पा. खाली बसूनच करावं. बाप्पा
वाटू घेतली ना त्याला ताट पिढा बनवले करायचं साहित्य पण घेतो. पायऱ्या आहेत बरं का खाली. बाई हळूच, तुला काही पोहता येत नाही. 3 वेळेस हे करून करा. हा हो रिया येत आहे ना. पायऱ्या आहे बऱ्याच जवळ. बाय बाप्पा, बाय कर बाप्पाला. बाप्पा शावा. बाप्पा त्या फुलाजवळ. फुलाजवळ आहे का नाही काय माहिती. हा तिथपर्यंत जवळजवळ पायऱ्याच आहेत ना. कुठवर आहेत खडक आहे तिथपर्यंत. खाली जाईल आता. इकडं बघा. शावा इकडे बघ. आपला बाप्पा कुठे गेला. आपला बाप्पा कुठे गेला ग. कुठे गेला बाप्पा. पप्पाने बाप्पा कुठे ठेवला. कुठे गेला बाप्पा. तिकडं नदीत गेला का. आणि बाप्पाचं फुल. बाप्पाचे फुल कुठे आहे. ते पण गेलं का. ए शावा. ए शिवा. कुठे आहे आपला बाप्पा. शव बाप्पा कुठे ठेवला. पप्पाने बाप्पा कुठे ठेवला. बाप्पा कुठे आहे. बाप्पा आपला बाप्पा कुठे आहे. ते बाप्पाची फुले गाडी मागा. झालं बाप्पाचं विसर्जन. बाय बाप्पा. बाय बाप्पा केला ना. कोणाला बाय कर. गाडीला. बर आणि तू बाप्पाला पण बाय केला ना. बाप्पाला पण बाय केला ना तू. आता आपण चाललोय गंगेवरती पाणी पाहायला. कुठे चाललो बिल्ला. गंगेवरती पाणी बघायला. फुगे 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 फुगे. घरात किती फुगे पडले ते बड्डेचे. आणखी ते संपले नाही ना. आणखी कुठे फुगे घ्यायचे. हो ना इथं गाडी लावायला जागा नसते. इतक्या लांब लावायची. इथंच बघायचं का पाणी. पलीकडे नाही जायचं का. बाजार नसला रे आता. असं नाही म्हणून मग केळीचे पानं ते विकायला भरपूर. केळीचे पानं आणि फुलंच जास्त आहे. दुसरं काही नाही. तुम्ही गाडी घालता मग काढता पैसे बस का तुम्हाला. परत म्हणताल दम्मा दम्माने काढू. अरे आज पाणी जास्त आहे. काय पाणी ते जाऊन करावं लागतं. ते जास्त पाण्याचं आहे ना. बाप्पा कुठे आहे. तिथं नाही ना बाप्पा. आता नाही ना. बाप्पा गेले त्यांच्या मम्मी बाप्पाकडं. कुठे गेले. मम्मी बाप्पाकडे गेले त्यांच्या. बाप्पा बाय. गणपती बाप्पाला विसर्जन करून आलोय आणि आता आम्हाला जायचंय गाडी धुवायला. इथून बाप्पा गेलं ते एकदम निवांत वाटतंय. असं बघूशी नाही वाटत आहे घरामध्ये. त्यात छोटेसे जे बाप्पा आहेत ना आमचे रेग्युलर यूजचे ते ठेवलेत आम्ही महादेवाऱ्यातले इथं. म्हटलं 1-2 दिवस ठेवू आणि उद्या संध्याकाळी मग आपण त्यांना पण मग देवाऱ्यामध्ये शिफ्ट करू. तर यांचं चाललंय आता गाडी धुवायला. चल आम्हाला गणपती बाप्पाला बुडवायला गेलो होतो. तिथं गाडी थोडीशी खराब झाली. तीच आता क्लीन करून घ्यायची आहे. आणि आज पाऊस पण खूप चालू आहे. तर कुठं जाण्याचं काही प्लॅन नाही आहे. चला आता गाडी वगैरे धुतो मग घरी येतो. शव पण झोपी गेली आल्या आल्या. आमची शव तिचा बाप्पा गेल्यानंतर त्यांना बाय करत होती. बाय बाप्पा.
बोर वाटतंय पण घरामध्ये देव होते तेव्हा काही नाही वाटत आणि गेल्यानंतर मग थोडंसं बोर होतंय. तसंच झालंय घरामध्ये बोर वाटतंय असं करमत नाहीये. तर आता आजचे उद्याच दिवस तसंच होईल आणि ते डेकोरेशन मग काढावं नाही वाटत आहे. असं म्हटलं आज जे छोटे बाप्पा आहेत त्यांच्यासाठी ठेवूयात त्यानंतर मग आपण काढून टाकूयात. तर चला चला. हे छोटे बाप्पा ठेवलेत आम्ही घरामध्ये. म्हटलं यांना राहून देऊयात उद्या त्यांना मग त्यांच्या जागेवरती स्थापित करूयात. सहज गुलाबाच्या झाडाकडं माझं लक्ष गेलं आणि तिथं काहीतरी हलत होतं. मग मी जवळ जाऊन बघितलं. 2 मिनटं तिथंच उभी राहिले आणि बघत होते की नेमकं हे काय आहे. तर ते ना प्रॉपर खोड दिसत होतं. म्हटलं हे तर खोड दिसतंय. पण त्यानंतर जवळून बघितल्यानंतर समजलं की हे आळी आहे. त्यानंतर तिला बाहेर काढलं आणि तिला मारलं. इतकी भीती वाटत होती ना तिची. पण म्हटलं चला आता काढून घेऊयात आपण, नाहीतर मग तिने पूर्ण झाड खाऊन गेलं आपलं. चिखलाने भरून गेली एक दिवस. पाणी घेऊन पाणी आलं. एवढा कंटाळा आलाय ना गाडी पुसायचा. पण त्यांना जर नाही म्हटलं त्यांना लई राग येईल म्हणून म्हटलं चला इथं येऊया टाइमपास गप्पा तरी मारूया. नाही गाडी पुसणं तर त्यामुळे आली आणि इथं बसले. म्हटलं चला आता थोड्या वेळ त्यांना मदत करूया. आतून तर गाडी क्लीन झाली आहे आमची. आता फक्त बाहेरून करायची आहे. तर पाणी आणायला गेले ते पार्किंगमधून. पाणी आणलं का मग राहिलेली गाडी क्लीन करूया. अरे खाऊ दे पप्पाला. तुला खायची का? शाहूला खायची का? पाणीपुरी काय हा रगडा पाणीपुरी शेवपुरी सगळं बनवू शकता तुम्ही. घेतला पप्पानी घेतला का? खो घेतला का आपला? दे पप्पाला दे. हा खा. आज काही जास्त भूक नव्हती म्हणून भैयाला म्हटलं की तू आपल्या शेवपुरीचं एक आहे ना पार्सल घेऊन ये. रगडा वगैरे सगळं सेपरेट जेणेकरून मग आपण ते मस्त पोट भरून खाऊ. तर तो पार्सल घेऊन आलेला होता. त्यानंतर मस्त आम्ही पोटभर शेवपुरी खाल्ली आणि त्यानंतर खाली गणपती बाप्पाची मिरवणूक चालू होती. आमच्या जे कपालेश्वर नगरचा बाप्पा आहे ना त्याची मिरवणूक चालू होती. सगळेजण मस्त डान्स करत होते. पाऊस पण येत होता. थोड्या वेळ तिथं गंमत वगैरे बघितली. त्यानंतर घरात आल्यानंतर ह्या दोघांचं असं काहीसं चालू झालं. अरे भाऊ कुठे आहे तुझा भाऊ दाखव. कुठे आहे झोपला का भाऊ झोपले का? झोपायची आहे इथं नाही झोपायची तिकडे झोपायची. डेकोरेशन करायला 2 दिवस आणि काढायला किती 2 मिनिटं. किती लागले शो काढायला? दुसऱ्या दिवशी मग ह्या दोघांना सांगितलं होतं की तुम्ही डेकोरेशन काढून घ्या. त्यासाठी ते दोघं डेकोरेशन काढतायत. आणि चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नाही पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.